आ, 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 पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालटावे वेगे माझ्या मना पालटावे वैराग्याचा लेश नाही माझे अंगी बोलतसे जगी शब्द ज्ञान वैराग्याचा लेश नाही माझे अंगी बोलतसे जगी शब्द ज्ञान देह हे कारणी लावावे नावडे आळस आवडे सर्व काळ हो रामदास म्हणे लाज तुझी तुझ रामदास म्हणे लाज तुझी तुझ कोण पुसे मज अनाथासी कोण पुसे मज अनाथासी पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालटावे वेगे माझ्या मना पालटावे मन हे चंचल न राहे निश्चळ निरूपणी फळ स्थिरावेना मन हे चंचल न राहे निश्चल निरूपणी फळ स्थिरावेना सांडुनिया ध्यान विषय चिंतन तरी कसे मन आवरेना हो रामदास म्हणे कथा निरूपणे रामदास म्हणे कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी मनाची लक्षणे जैसी तैसी पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालटावे वेगे माझ्या मना पालटावे भक्तीची आवडी नाही निरंतर
गेले नाही देवा माझे विचूपण, गेले नाही देवा काय करू ठेवा संचिताचा. पतिताचे उणे रामदास म्हणे, पतिताचे उणे पतित पावने सांभाळावे, पतित पावने सांभाळावे. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे, वेगे माझ्या मना पालटावे. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे, वेगे माझ्या मना पालटावे, वेगे माझ्या मना पालटावे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज कदाचित माझा कॉम्प्युटर साथ देत नाहीये, बघूया कसं होत आहे. तर असं करू, आता आपण थोडक्यात सुरुवातीला आतापर्यंत हा समास, आता बघा आपण या 8व्या समासापर्यंत आलो. तर यांचा एक पटकन 3 मिनिटात आढावा घेऊ. त्यांनी काय होईल, त्यांनी याची आपल्याला जी कंटिन्युटी आहे, जी रामदास स्वामींना अपेक्षित आहे, ते आपल्या मनात राहील. आणि हा आजचा जो समास आहे दृश्य निरसन, तो आपण समजून उमजून होणार आहे. कारण ह्याच्या आधी आपल्याला रामदास स्वामींनी इथं याच्यावर स्टेप बाय स्टेप आणलंय या दृश्य निरसनापर्यंत. तर ही आपली वाटचाल कशी झाली आहे ते आपण थोडक्यात बघू. आणि कारण ह्या समासात आपल्याला ना समर्थ विचार कसा करायचा, आपण आधी म्हणलं हाऊ टू थिंक, ते हाऊ टू थिंक आपल्याला समजावून सांगणार आहेत ते. तर आणि हा समाज तसं बघायला गेला तर डिसेप्टिव्हली सिंपल आहे ना. म्हणजे काय, तर बघा या समासामध्ये 50 ओव्या आहेत. तर खरी शिकवण त्यांची फक्त शेवटच्या 12 ओव्यांमध्ये. आधीची पूर्व पीठिका आहे ते आपल्याला बरं आहे, कारण आपल्याला हळूहळू जायला. तर आपण थोडक्यात आढावा बघू. आणि दुसरं सांगायचं राहिलं आता की आपण 3 आठवड्यापूर्वी एक
एक्सरसाइज केला होता बघा, की असं आहे, हा वेदांताचा अभ्यास आपल्याला जीवनाला कसं तोंड द्यायचं, तर फक्त तोंड द्यायचं असं नाही, जीवन घडवायचं पण असतं. हा, जीवन अडचणी आल्या की आपण त्याला तोंड देतो, पण आपलं आपण काही जीवन पण घडवायचा आपण प्रयत्न करत असतो की नाही. तर हे दोन्ही करायच्या उद्देशाने आपण एक तसे क्रमवार विचार कसा करायचा, तत्वचिंतन, आपलं काही मूल्य कशी जपतो आपण, समस्या कशी सोडवतो केला होता. तर गेल्या वेळे शतानंदनी एक त्याचे विचार खूप सुंदर मांडले आणि खूप जणांना ते आवडले. तर ते त्यांचं असं वाटलं की संग्रही राखावे आपल्या. तर मग शतानंदनी त्याची एक PDF बनवली आहे त्या विचारधारांची, की त्यांनी आपल्या सगळ्यांना उपयोग होईल. तर आता तुमच्यापैकी आता तुम्ही फक्त रेज ऑफ हँड्स करा की तुम्हाला किती जणांना इंटरेस्ट आहे, म्हणजे मी तुम्हाला ईमेलनी किंवा व्हॉट्सअपनी पाठवेन, की नाही तर काय उगीच तुम्हाला ते तुमचं फ्लड नको करायला. हे ठीक आहे, तुमच्या बऱ्याच जणांनी हात वर केले, तर मी तुम्हाला ते पाठवतो आणि मग आपल्याला वेळ असतं, मग आपल्याला शतानंदला काही प्रश्न पण विचारता येतील. की शतानंदने का आता लिहून पाठवल्यानंतर मग आता आपल्याला त्याला विचारता येईल की हे कसा विचार केला तू असा. पण आपल्याला शिकायचं पण पुष्कळ आहे बरं का. शतानंदने जे लिहून पाठवलंय त्याच्यावर खूपच सुंदर त्याचे विचार आपल्याला बघायला मिळतील. धारणा अशी की शतानंदला असे विचार सुचले तर आपल्यालाही सुचतील, आपल्या समस्यांवर त्याच्या समस्यांना सामोरं कसं जायचं, ते सामोरं जाताना आपलं जीवन कसं घडवायचं, सामंजस्य कसं राखायचं, हे आपल्याला पण कळेल. तर मग मी हे PDF तुम्हाला शेअर करतो. चला आता आपण थोडक्यामध्ये आपण त्याचा सारांश बघू, या समासाचा आतापर्यंतची आपली वाटचाल बघू. तर आपण बघा, हा समर्थांचा हा जो समास आहे, तर देवशोधन संबंध दशकाचं नाव आहे आणि समासाचं पण पहिलं देवशोधनच होतं. कारण हे पहिले 3 समास म्हणजे समर्थांनी आपल्याला या सजाण भक्ताची भूमिका तयार करण्यासाठी, कारण देव कुठे शोधायचा, देवाची प्रार्थना कशी करायची, या आधीच्या दशकात पण विषय येऊन गेलाय, पण ती एक तऱ्हेनं उपासना होती आणि हे ज्ञान दशक जणू काही सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यात सांगताना त्यांना सांगायचंय काय, की पहिलं प्रथम पंचभूत किंवा पंचकोश विवेक करून, कारण आपला देह म्हणजे काही परमात्मा किंवा जीवात्मा ज्याला म्हणतो ते नव्हे. आपण या आता 2021 साली आपण देहाने जगण्यापेक्षा आपण मनाने जास्ती जगतो की नाही. आपण मनाने जास्ती जगतो, विचार किती करतो आपण विचार. तर समर्थांना हे सांगून दाखवायचंय आपल्याला की हा देह मी नाही ते आता आपण जाणतोच, पण त्यांनी पंचकोश विवेक त्यांनी या ब्रह्माकडे कसं बघायचं त्याची एक झलक दाखवली. आणि सगुण निर्गुणाचा मायेचा हा खेळ दाखवला तिसऱ्या समासामध्ये. आणि ब्रह्म हे काळाच्या पलीकडे आहे, कारण सगळ्यात संबंध कशाशी अगदी सहजपणे जोडतो, तर वेळेशी. किती वाजता कोणी बोलवलं तर किती वाजता जायचं, किती वेळ चालेल कार्यक्रम तुमचा, सगळे आपले वेळेसंबंधित आपले प्रश्न असतात. आणि ही अशी भूमिका तयार करून मग खरंच ब्रह्माचं ज्ञान ते ब्रह्म जे शब्दात सांगता येत नाही, पण रामदास स्वामींनी तर आपल्याला शब्दात सांगूनच आपल्याला समजणार आहे. तर हा 10वा समास आहे, पण एवढी मोठी झेप आपल्याला जमणार नाही, म्हणून मध्ये हे 5 समास त्यांनी घातले. कुठले तर हे अनिर्वाच्य निरूपण समजण्यासाठी माया आणि ब्रह्म यांच्या गूढ संबंधांचे वर्णन. संबंधांचे म्हणजे की म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही, त्याचं त्यांनी समजून सांगितलं. आणि मग हा संबंध जर मान्य केला तर मग सृष्टी दिसते की नाही, ते सृष्टीकडे मिथ्यत्वानी म्हणजे सृष्टी खरी नाही त्याच्या लक्षार्थाकडे बघायचं, त्यात काय ध्वनित करायचंय ते बघायचं. या दृष्टीने सृष्टी कथन झालं. आणि अशी सृष्टी जाणून आपल्याला सगुण उपासना करायची आहे, मग त्याच्यामध्ये त्या अर्थाने आपण सगुण भजन ते बघितलं.
मग आता सगुण भजन आणि ते झाल्यावर आपले हेतू काय, की आपल्या बुद्धीवर दृश्याचा जो पगडा बसलाय ना तो काढायचा आहे. मग त्यासाठी हे सृष्टीचं मिथ्यत्व दाखवणं जरूर होतं. आणि मग सगुण भोजन सांगताना शिष्याने प्रश्न पण विचारले, ते गेल्या गेल्या सोमवारी आपण बघितले. आणि मग आता दृश्य निरसन झाल्यावरती सार काय आपल्या हातात पडणार त्याचे प्रस्तावनेनं 10वा समास ते सांगतील. अशी आतापर्यंतची आपली रूपरेखा आहे. कारण हे सगळं कसं आहे, हे सगळं साधनेचं कुपित आहे. आणि त्याच्यामध्ये समर्थांना आत्मानात्म विवेक, त्याचबरोबर सगुण उपासना सुद्धा सांगायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी आपल्याला हा प्रवास घडवला. त्याच्या आधी आपणच आपल्याला काही प्रश्न विचारू, की हे इतकं सगळं इतकं मोठं मोठं तुम्ही सांगता, ह्याची जरूर आहे का? हे सगळं कशासाठी करायचं? तर त्याचे आपणच आपल्याला एक 4-5 प्रश्न विचारू आणि त्याची माहिती आपणच त्याची उत्तरं पण बघू. तर या सगळ्या उहापोह करण्याचा आणि मला हवे असलेल्या आनंदाचा काय संबंध आहे? तर संबंध असा, की समर्थानं आपल्याला ज्ञानी भक्त घडवायचं आहे. का बरं? कारण श्रद्धा विश्वास म्हणजे काही अतिरेकपणा नव्हे. कारण का? त्याचं कारण ते स्वतःच सांगणार आहे, की आज जरी हे सध्या मला जरी माझा श्रद्धा विश्वास अतिरेकपणा वाटत नसला, हे प्रश्न आत्ता मला नसले, पण नंतर कदाचित उभे राहतील. मग आपण समस्या उभी राहीपर्यंत थांबणार का? आणि दुसरं असं आहे, आत्मपरीक्षण करणं केव्हाही चांगलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्ती उपासनेला जर समजूतदारपणाची जोड नसेल ना, तर ते आपण एक नवीन बंधन केल्यासारखंच ठरतं बघ. म्हणजे आपल्याला जे जे प्रश्न आहेत ना, की काय बा वेळ पुरत नाही, टेन्शन आहे, खूप काही आहे. आणि मग समजा गुरुने सांगितलं, की हा बरं आता ही उपासना कर. आपण म्हणतो आधीच मला वेळ नाही. त्यात आणखीन नवीन एक उपासना आणखीन काय करायला सांगा. मग आपल्या काय म्हणजे आता कोणाला गुरु आपल्या आपल्या लायकीप्रमाणे सांगतात, काय बघ तू एक दिवशी लंघन उपवास कर. मग ते समजूतदारपणा नसेल ना, तर मग ते आपण ज्या दिवशी उपवास करणार असेल त्याच्या आदल्या दिवसापासून आपल्या घरातल्या इतर लोकांना टेन्शन येतं. की उद्या उद्या याचा उपास आहे तर किती याचं म्हणजे आपल्यापेक्षा ते आता काय चेहऱ्यावरून दिसतं की उपास करणार आहे का काय, सगळं सगळं दिसतं. किंवा आता समजा आपण गृहिणी आहोत किंवा घरामध्ये आपण कुटुंबाची जबाबदारी आहे आणि आता 4 पाहुणे आले, मग आता घरातले समजा कोणी म्हणा की नाही नाही माझं हे उपासनेचं काम आहे, मला स्वयंपाक करायला वेळ नाही, असं चालेल नाही, तर वेड्यासारखं होईल ते. तर आपण उपासना म्हणून आपली उपासना सजाण पाहिजे, त्याला समजूतदारपणाची जोड पाहिजे आणि ते परमार्थाच्या आड येत नाही. यासाठी ही ज्ञान उपासना समर्थ आपल्याला समजावून सांगतायत, की समजूतदारपणाची जोड पाहिजे, नाही तर एक नवीन आणखीन एक लचांड गळ्यात बांधलं असं होईल. आणि म्हणून ज्ञानी भक्त कसा असतो, ज्ञानी भक्त सदा मुक्त असतो. त्याच्या प्रार्थनेच्या वेळी समजा आपण गृहस्थ आहोत, आपल्या घरातल्या लोकांविषयी आपलं कर्तव्य आहे, मग तर काय आहे, मग तेच काम तो ग्रस्त तो उपासना म्हणून करतो. म्हणून जगासकट किंवा जगाखेरीज ज्ञानी भक्त हा नेहमी मुक्त असतो. मग अशी मुक्ती कोणाला नको? सगळ्यांना पाहिजे ती. म्हणून ह्या दृष्टीनं त्यांनी बघा इतका सुंदर ही ओवी आहे, सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. ही सगुणाची उपासनेनच आपल्याला निर्गुणापर्यंत जायचंय. आणि पण त्याला बघा आपली मनात येणारे प्रश्न शिष्यानीच किती गेल्या वेळेस स्पष्टपणे सांगितले की नाही. कारण आणखीन एक 3-4 प्रश्न पण आले, ते आपण बघू. कारण जे शिष्यानी म्हटलं ना, सत्याची वाटत आहे, तर सत्य वाटतं म्हणजे काय, तर त्याचा ते याच्या नंतरच्या 7व्या समासामध्ये आपण 12-14 ओव्या शिष्यानी सांगितल्या, की हे जे दृश्य सत्य वाटतं ते माझ्या वागणुकीत कसं दिसतं. त्या 14 ओव्या आपण बघितल्या, पण आणखीन पण काही प्रश्न आले, तर ते आपण याच्या
आजच्या या ज्या हे आता प्रश्न आहे बघा की आपण चांगलं किंवा वाईट कर्म का करतो. आता ते दृश्य खरं वाटतं म्हणूनच करतो. मग त्याला बुद्धी कोण देतं. आता बुद्धी आपल्याच बुद्धीनं आपण कर्म करतो. पण तरी सुद्धा आणखीन एक दोन प्रश्न आहेत तेही आपण बघू. पण ह्या प्रश्नांना उत्तर आता पुढच्याच ह्याच म्हणजे 7व्या 8व्या समासामध्ये जे मी सांगितलं ना की शेवटच्या 50 ओव्यांपैकी शेवटच्या 12 ओव्यांची शिकवण आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. कारण या 7व्या समासात शिष्याने कसं म्हणलं की हे ज्ञानाने आता सगळं कळलं, सगळं सृष्टी मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, मग भजन कशाला करायचं आणि त्यांनी मला काय प्राप्त होणार. किंवा त्या ज्या 12 ओव्या केवढ्या केवढ्या आपण बघितल्या त्याच्यातल्या मुख्य मुख्य ओव्यांमध्येच हा प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे की होणार हे तो पालटेना, मग भजन का करावं. किंवा हेच विचारलंय की विच टाइप ऑफ कर्मा यू विल डू इज डिटरमाइंड बाय माय प्रारब्ध. हो बरोबर आहे. पण ते कर्म करताना आता माझ्या प्रारब्धामध्ये समजा काही आहेत कर्म, आता किती प्रकारची आवडती कर्म आपल्याला करायला लागतात की नाही. किंवा आपल्या मनात करायचं आहे पण ते करायला परिस्थिती सध्या उपयोगी नाही, मग गप्प बसायला लागतं. मग हे गप्प बसण्यामध्ये किंवा कर्म करण्यामध्ये जबरदस्तीचं हे करत असताना ही परिस्थिती माझ्या प्रारब्धाने येईलही कदाचित, पण हे करत असताना माझी ऍटिट्यूड काय असेल ते माझ्या हातात आहे की नाही. ते तर कोणी हिरावून घेऊ शकत नाही. माझी मनाची ऍटिट्यूड तर माझ्या हातात आहे. तर ह्या प्रश्नाला उत्तर ह्या तऱ्हेनं अज्ञान आपलं व्यक्त होतं आणि त्याला समर्थांनी त्याचं दृश्य निरसन कसं होणार की मिथ्या दिसतं आणि मग त्याला मी त्याला महत्व देतो म्हणून तर ते दिसतं, ते मला त्रास देतं ना. तर नुसतं दिसलं तर त्याला काय चिंता आहे, दिसतंय तर दिसू द्या. पण मग आता ते मिथ्या आहे आधी मला पटलं पाहिजे आणि मग दिसायची प्रक्रिया आपल्या हातात नाही. तर ती दिसायची प्रक्रिया कशी आहे तर ते आपल्याला समर्थ सांगणार आहे. बघा की जे दृश्य असतं की नाही ते अज्ञानी माणसाला आणि ज्ञानी माणसाला दृश्य दिसायला सारखंच दिसतं. म्हणजे समजा एक कल्पना करा, एखादा एक अडाणी खेडूत आहे, अडाणी मनुष्य, शाळेत जायचं त्याला काही मिळालं नाही, अडाणी आहे, त्याला चंद्र दिसतो. चंद्र दिसतो की नाही. हा दिसतो. आणि नील आर्मस्ट्रॉंगला चंद्र दिसतो की नाही, जाऊन आलाय चंद्रावर त्यांना चंद्र दिसतो की नाही. हो मला आणि त्यांना सारखाच दिसतो चंद्र. तर दिसण्यात काय फरक आहे. ते दिसणारच आहे. पण त्याच्यापासून मी आता एक पुढचं म्हणजे काय अनुभव. तर नुसता अनुभव म्हणजे शिकणं नाही, त्या अनुभवावर विचार करणं. नाहीतर आपण वृद्ध तर आपण दिवसात आपण सामोरे जातोच की बऱ्याच प्रसंगांना, पण त्या प्रसंगांना आपण शहाणं होतो का, त्याच्यापासून योग्य धडा शिकतो का. तर म्हणून हे दृश्य जे दिसणं आपण म्हणतो ना, दिसणं ते इंद्रियांना दिसतं ते तर काय ते जड आहे, त्याच्यात काही चैतन्य काही नाही. पण त्याच्यापासून जो आपण धडा शिकतो की नाही. मग आता नील आर्मस्ट्रॉंगना चंद्र वेगळा दिसला आणि अशिक्षित मला पण चंद्र दिसतो, मग त्यात फरक काय आहे. तर फरक समजुतीमध्ये होतो. जसं मी त्याला जास्तीत जास्त ज्ञान करून घेतो म्हणून समर्थानं ह्या अर्थाने आपल्याला ज्ञानी भक्त बनवायचं. त्यांना दृश्य नाहीसं करायचं नाहीये, दृश्य दिसणारच आहे. तर बघ आणखीन एक उदाहरण घेऊ. तुम्ही म्हणाले असं चंद्रबिंद्राचं काय उदाहरण, आमच्या जीवनातलं उदाहरण घ्या. ठीक आहे. आता आई आई आता तुम्ही 2-3 वर्षाच्या मुलाला विचारा, तुला आई माहिती आहे का. 2-3 वर्षाचा मुलगा काय म्हणेल, हो मला आई माहिती आहे. मग एका ठिकाणी गेलो होतो, त्या मुलगा आला, त्याला विचारलं तुझ्या आईचं नाव काय. त्यांनी विचारलं तुझ्या आईचं नाव काय. तर तो मुलगा कसा बघा, कसं ते ज्ञान कसं, मला ज्ञानाची प्रक्रिया किंवा ज्ञान कसं वाढत जातं आपल्या बुद्धीमध्ये ते सांगायचं. तो काय म्हणला, असं काय म्हणे विचारता,
प्रत्येक आईचं नाव आईच असतं. मग त्याला आई माहिती नाही असं आहे का? नाही. तो काय म्हणतो, "मला आई माहिती आहे." त्याला नवीन आले होते राहायला. ते म्हणले, "तुझ्या आईचं नाव काय?" म्हटलं, "असं काय विचारता? प्रत्येक आईचं नाव आईच असतं." बरं चला आता फास्ट फॉरवर्ड. आता समजा हे बालक मोठं झालं. 8-9 वर्षाचं झालं. आता हा प्रवास रामदास स्वामींनी आपल्याला करवलाय बरं का. सगुण दर्शनाच्या अ, त्रिगुण त्या दशकामध्ये. मग त्याला खेळायची बाहेर आवड लागते. मग आई काय, आई ओरडेल म्हणूनच तो घरात जातो. खेळ आवडत असतो. मला आणखीन आता बुद्धीच्या प्रवासातला आणखीन एक टप्पा सांगतो. आता समजा असं कल्पना करू, त्याच मुलाकडे आपण गेलो. मुलाकडे म्हणा. तर आम्ही गेलो होतो स्वामींबरोबर एका ठिकाणी. तर मग ते मग विचारलं त्या मुलाला, होता एक 7-8 वर्षाचा, 6 वर्षाचा असेल. "काय रे, तुला कोण आवडतं? आई आवडते जास्ती का बाबा आवडतात जास्ती?" आता ते जी मुलं असतात ते सांगत नाहीत. बघून असं डायरेक्ट विचारलं, तर ते लगेच सांगत नाहीत काय ते. मग काहीतरी सांगतात. ते असे बाबांकडे बघत आईकडे जातात. आणि मग पटकन काहीतरी बोलतात. हं. मग ठीक आहे, त्यांनी काही सांगितलं असेल, आई आता ते लक्षात नाही माझ्या, पण आता पुढे काय म्हणलं ते लक्षात आहे माझ्या. तर झालं सांगितलं. काय काही सांगितलं असेल आई, नाही दोघे आवडतात. मग काय झालं, त्या स्वामीजींना काही नाश्ता वगैरे करायला त्या गृहिणी गेल्या आतमध्ये. मग पती पण गेले. मग ते गेल्यावरती तो मुलगा स्वामीजींजवळ गेला आणि म्हणला, "स्वामीजी, तुम्ही मगाशी मला विचारलत ना कोण आवडतं?" तर म्हणे, "मला खरं म्हणजे आईस्क्रीम आवडतं." बघा, आता त्या मुलाच्या बुद्धीचा प्रवास कसा झाला. त्याला आई पण आवडत नाही, वडील पण आवडत नाही. तो म्हणतो, "मला ना खरं म्हणजे आईस्क्रीम आवडतं." ओके, चला. आता आणखीन पुढे चला. आणखीन बुद्धीचा प्रवास बघू. हां. आता समजा ही मुलगी आहे, ती स्वतः तिचा विवाह झाला आणि ती आई झाली. मग आता तिला आई शब्दाचा अर्थ वेगळा कळला की नाही? हां. शब्द तोच आहे बरं का. शब्द तोच आहे. दृश्य पालटत नाही आहे. हां. नाम रूप तर नाम तेच आहे. रूप आई आहे. हां. पण तिथे हा समजुतीमध्ये केवढा फरक झाला. झाला की नाही? तर तसा समर्थांना आपल्याला या परमात्म्याचा, ब्रह्माचा, मायेचा एकमेकाशी संबंध काय आहे? तर सध्या मला दृश्य खरं वाटत आहे. पण समर्थांना आपल्याला उपासना करून आपल्याला त्यांची तो म्हणतात, "अरे माझ्या नजरेतनं पहा." तर संतांची पाहण्याची दृष्टी एक वेगळी असते. त्याच्यावर मला एक आठवण झाली. तर मग आपलं हे अज्ञान जे आहे ना, ते कुठे असतं? असं का हातात, डोळ्यात, कानात नसतं बरं अज्ञान. ते अज्ञान माझ्या बुद्धीत असतं की नाही. म्हणजे बुद्धी सूक्ष्म शरीर आहे. बुद्धी सूक्ष्म शरीरात दिसते. आता हे मी अनेक वेळा आधी 1-2दा सांगितलं. एकाने विचारला प्रश्न, की संतांना तुम्ही म्हणलात की रामकृष्ण परमहंसांना मनुष्य त्यांच्या अंतरंगातले शिष्य जवळ आले की त्यांनी असं अनेक वेळा विधान केलेलं रेकॉर्डेड आहे बरं का, की मला जसं काचेच्या पेल्यामध्ये ठेवलेलं दूध दिसतं, तसं मला त्या शिष्याचं अंतरंग दिसतं. कुठे अडकलाय तो. अरे बापरे! म्हणे कसं काय? मला आणखीन एकाचं वाचत होतो, ते कळलं. या संतांचा ना आश्रम होता. तर ते काय करायचे, आश्रमातले लोक निजले. आता जुनी गोष्ट आहे, वीज वगैरे नव्हती त्या आश्रमामध्ये. तर ते काय करायचे, एक अशी मशाल तयार करायचे. जुनं कुठलं तरी कापड चिंदीमध्ये चिंदी तेलात गुंडाळायचे आणि एक मशाल तयार करायचे. आणि त्यांच्या ज्या ओऱ्या होत्या, ओसऱ्या, ते लोक झोपलेले असायचे. तर त्यांचा जो सहाय्यक होता, त्यांनी लिहून ठेवलेत आठवणी. तर त्याला म्हणायचं, "चल रे माझ्याबरोबर." आणि मग ते टेंबा असा हातात धरून, तुम्ही बऱ्याच जणांचा तुम्ही किती बघितलाय की नाही माहित नाही, तर बॅटरी समजा, बॅटरी घेऊन बघायचे कोण कोण झोपलाय. तर हा जो सेवक होता, त्यांनी त्यांना विचारलं, "गुरुजी, तुम्ही काय सगळेजण नीट झोपलेत की नाही? इतका समाज म्हटल्यानंतर 70-80 जण, स्त्री पुरुष, आता काय लक्ष ठेवायला लागतं." तर म्हणले, "म्हणून तुम्ही बघता का?" तर ते गुरुजी म्हणले, "बघा, ही तुमची आमची दृष्टी.
तर ते म्हणले हो ते खरं आहे, पण म्हणे रात्रीच्या वेळी त्याचा सूक्ष्म देह मला दिसतो. गुरु कसं म्हणले, म्हणे जेव्हा तो मनुष्य जागा असतो तेव्हा माझ्या मनातली जी आंदोलन आहेत, मला हे पाहिजे ते पाहिजे, इकडे जायचंय, हा नाही आला तो नाही आला, ज्या ज्या काही माझे बरोबरचे विचार आहेत ना, ते इतके दाटी वाटीनं माझ्यात असतात की तो सूक्ष्म देह त्यात झाकलेला असतो. म्हणे ते झोपलेले असताना त्याचा सूक्ष्म देह कुठे आहे ते मला दिसतो, कुठे अडकलाय बघा. की ह्या सूक्ष्म देहातल्या आपल्या मनातल्या ज्या अडचणी आहेत की नाही, त्या समर्थ ओळखून ते सांगतात या दृश्याकडे कसं बघायचं ते सांगतात. मग आता दृश्याकडे बघण्यासाठी त्यांनी काय केलं, पहिल्या 2 ओवीत प्रस्तावना सांगितली, पण ओवी 4 आणि 5 मध्ये, 3 आणि 4 मध्ये त्यांनी हाऊ टू थिंक हे सांगितलं 3ऱ्या ओवीमध्ये, आणि 4थ्या ओवीमध्ये एक सल्ला दिलाय. तर सल्ला आपण बघू. तर बघा आता समर्थ काय म्हणतात बघूया. की समास 8वा श्रीराम. बघा समर्थ विसरले नाहीत बर का शिष्याचा प्रश्न. मागा श्रोती पुसिले होते, दृश्य मिथ्या तरिका दिसते, त्याचे उत्तर बोली जेलते, सावध ऐका. देखिले ते सत्याची मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे. देखणे म्हणजे वैशिष्ट्य. व्हॉट आय स्टँड आउट फॉर, त्याला म्हणतात. ते त्या अर्थाने समर्थ वैशिष्ट्य म्हणतात, विशेषता म्हणतात. या अर्थाने दासबोधामध्ये त्यांनी हा देखणे शब्द वापरलाय. ज्ञात्याचे देखणे नव्हे. आणि समर्थांचा हा समज इतका ओवीबद्ध आहे बघा. हे ज्ञाता, आता सांगितलं ना या 2ऱ्या ओवीमध्ये की जे काही दिसेल त्याला सत्य मानायचं, त्याला ज्ञाता म्हणत नाहीत. हा ज्ञाता शब्द पुढे 34व्या 35व्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलंय की ज्ञाता, सध्या मी ज्ञाता कसा आहे ते आणखीन समजावून सांगितलंय. म्हणले जड मूढ अज्ञान जीवे, हे सत्य मानिजे. आता बघा हाऊ टू थिंक सांगतात की देखिले ते सत्याची मानावे. ह्याच दृष्टीने म्हणले एका देखिल्यासाठी. आता हाऊ टू थिंक बघा काय म्हणले ते, तुला दिसतंय ठीक आहे, मला त्याचं अट्रॅक्शन वाटतंय तेही ठीक आहे, पण म्हणले त्यांनी काय होईल, लटिक्या म्हणजे खोट, त्याला कमी महत्व देणं, दुय्यम महत्व देणं, या अर्थाने लटिक्या. लटिक्या कराव्या ग्रंथकोटी, संत महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या, त्या सुद्धा खूप गौण मानायला लागेल. आणि ऍडवाइस काय, माझे दिसते तेची खरे, तेथे चाले ना दुसरे, ऐशा ऐशिया संशयाच्या भरे, भरोची नये. म्हणजे काय भरोची नये, म्हणले संशयाच्या भरे. ह्याला संशय म्हणता, पण मला तर त्यात दिसतंय म्हणजे काय, मला त्यात महत्व वाटतंय हो, की खूप पैसे कमवले की मला ठेवी येईल माझी, असं मला वाटतंय सध्या, आता काय करू. ते काय म्हणले की करायचं काय, तर ठीक आहे तुला वाटतंय ना, तर त्याला तू खोटं म्हणायच्या, संशयाच्या ऐवजी त्याला जिज्ञासेचं रूप दे. म्हणजे काय, ते ग्रंथकोटी आहेत किंवा संत महंतांच्या गोष्टी आहेत, याला तू महत्व दे. आणि मग असा विचार करू की त्यांना, मग त्यांनी या प्रश्नाकडे कसं बघितलं, तर त्यांच्या दृष्टिकोनातनं मी माझे संशय त्या ऐवजी जिज्ञासा रूपानं मी म्हणले. म्हणजेच काय की समर्थांना आपल्याला असं साधक बनवायचंय की जो अशा तऱ्हेने विचार करून, कशा किंवा साधनेने, म्हणजे काय की ग्रंथ वाचायचे, संत महंतांच्या गोष्टीतनं शिकायचं, ह्या साधनेनं मी माझी मनोरचना आमूलाग्र बदलून टाकण्यास जर यशस्वी ठरलो तर मी साधक झालो. त्या यांनी माझी मनोरचना बदलण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. मग ह्या पुढच्या या ओव्यांमध्ये त्यांनी काय केलंय की दिसते तसे नसते यासाठी 2 तऱ्हेची उदाहरणं घेतली. एक 5 ते 22 ओव्यांमध्ये त्यांनी जे सहज दिसतं की नाही, म्हणजे सहज प्रक्रिया होते, यासाठी काही वेगळं करायला लागत नाही,
ते सांगितलंय. आणि 24 ते 33 ओव्यांमध्ये मानव दानव निर्मित ओव्या सांगितल्या. तर बघा, हे दिसण्याचं अनालिसिस कसं करायचं ना, याच्यावर एक वेगळा ग्रंथच आहे. त्याचं नाव आहे, तुमच्यापैकी अनेक जण वेदांताचा अभ्यास केलेला आहे, मला कल्पना आहे. त्या म्हणून मी सांगतो, त्या ग्रंथाचं नाव आहे दृग दृश्य विवेक. जे बघतो आणि तो द्रष्टा आणि दृश्य ह्याचा विवेक कसा करायचा, हा एवढाच विषय आहे. त्या सगळ्या 29, 28, 29 ओव्या आहेत, श्लोक आहेत, त्यांचा हाच विषय आहे. तर त्यात एक सुंदर त्यांनी सांगितलं. काय म्हणलंय त्याच्यामध्ये, एक श्लोक आहे की आपला जो मी जो म्हणतो ना, व्यक्तिमत्व म्हणतं की ज्या कोणाला दुःख होतं ते ना, त्याला 3 प्रकारची बंधनं आहेत म्हणले. ते म्हणलं, अरे बापरे, 3 प्रकारची, मी तर समजत होतो अज्ञान एकच आहे, आता ते एकाची 3 कशी झाली? नाही, 3 नाही झाली. ते आपल्याला समजण्यासाठी तर सांगतात की माझं अज्ञान 3 तऱ्हेनं व्यक्त होतं. त्यात कसं होतं, त्यातलं पण एक चांगलं आहे की त्यातल्या तिघातलं 2 आहे ना, त्या 2 साठी आपल्याला काही करायला लागत नाही. हा, मग चांगलं आहे, मग सांगा असं आहे का? एक आहे ना, ते सहज आहे. म्हणजे काय, कारण आता समर्थ आपल्याला जे सहज दृष्टी कसं आपल्याला फसवं दिसतं ते सांगणार आहे. मग सहज काय आहे, आता बघा, अगदी आपण मूळ याने धरू. आता आपण बिछाण्यातून सकाळी झोपेतून उठलो, जागे झालो, आपल्या सगळ्यांना असं दिसतं की मी जी जाणीव आहे की मी, मला दुःख आहे किंवा मला अमुक करायचंय, ते मला त्याच्या पुढचं प्रत्येकाचं वेगळं असेल काय ते. पण मला मीपणाची जाणीव प्रत्येकाला आहे की नाही, आणि ती सहज आहे. त्यासाठी आपण काय प्रयत्न करतो का? प्रयत्न नाही करत, ती सहज आहे. त्यासाठी काही करता पण येणार नाही, ती सहजच आहे. ते म्हणजे ते आहे, ते असू द्या, सहज आहे, ते असू द्या, आहे. हा, मग चांगलं आहे. दुसरं, आता हा जो प्रश्न विचारलाय की आपल्याला आलेली कर्म प्रारब्धानी, तर आपल्याला मग प्रारब्धानी फक्त कर्मच नाही बरं का, आपला हा देह पण प्रारब्धानी झालेला आहे. आणि सूक्ष्म शरीर पण, म्हणजे माझ्या आतमध्ये आवडी निवडी जे पण काही आहे ते प्रारब्धानी झालेलं आहे. त्याला त्यांनी वापरलं कर्मज. म्हणजे जन्म घेणे, कर्मातनं जन्मलेलं आहे. मग ते ह्या जन्मीचं असेल किंवा पूर्वजन्मीचं असेल, ते जन्मातनं आलेलं आहे. मग त्याला आता ते कर्म तर करून झालं, मग आता नरदेहाने कर्माने माझा नरदेह तर आता आला, आता काही करता तर येत नाही मला. मग ठीक आहे, मग ते काय करणार, काही नाही. मग हे चांगलं आहे ना, सहजम कर्मजम. मग तिसरं प्रकारे काय होतं ते म्हणले भ्रांती. सहजम कर्मजम भ्रांती. हा, एक भ्रांती फक्त करणं माझ्या हातचं आहे. आता समजा मला काही माझ्या मनात नसताना काही कर्म माझ्या वाट्याला आलं, मग त्याच्याविषयी मला काय आलं, ह्याला एवढं कळत नाही का, अमुक तमुक. हा, आता हे सहस्रनाम आता तुम्हाला माहिती आहे. ते मी आणखीन वेगळं सांगायची जरूर नाही. ते आपण म्हणतच असतो पाढा. ही एक मार्ग झाला, त्याला म्हणतात, समर्थ म्हणतायत भ्रांती. आणि ज्ञान, ती भ्रांती घालून ज्ञान दाखवण्यासाठी ते काय सांगताय की ह्याच्याकडे मी उपासना म्हणून बघितलं पाहिजे, ही गुरुची इच्छा आहे म्हणून बघितलं पाहिजे, किंवा हे माझं कर्म गेल्या जन्मीचं म्हणा किंवा या जन्मीचं आहे म्हणून बघितलं पाहिजे. या दृष्टिकोनात मी बघणं म्हणजे ते ज्ञान झालं, ती उपासना झाली. आणि त्या उपासनेनं काय होतं, आपल्या मनामध्ये प्रतिबिंब एक सुंदर उमटतं सूर्याचं. आता ते प्रतिबिंबाचं पण उदाहरण ते सांगणार आहेत समर्थ, ते आपण त्यांच्याच शब्दात आता ऐकू. हे सहज काय काय होतं, सहज भ्रांती कशी होते. तर बघा, हे मृगे देखिले मृगजळ, तेथे धावे ते भरळ. म्हणजे त्याला मिळत नाही हो, किती धावतं आणि त्याला काही पाणी मिळत नाही, उलट ते जास्ती त्याला तहानच लागते. किंवा रात्र स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले, त्या द्रव्याने मी व्यवहार पण केला, तर ते खरं मानायचं का? तुम्हाला एक अखंडानंदांची आठवण आठवते की चांगलं वाईट दोन्ही बर का,
तर अखंडानंदांच्या आश्रमामध्ये ते बघा, ते फार असे विलक्षण संत होते ते. तर त्यांना एक ते कोणी देणगी वगैरे दिली ना, ते सहज घेत नसत. तर त्यांची खात्री पटल्याशिवाय. तर एक त्यांचे शिष्य होते, त्यांच्या आश्रमात होते. त्यांनी सांगितलं की म्हणे, महाराज हे म्हणे मला काल स्वप्न पडलं, हे मला 10,000, हे जुनी गोष्ट आहे, 10,000 रुपये पुष्कळ मोठी रक्कम होती त्या काळी. हे 10,000 रुपये तुम्हाला द्यायचे, ते तुम्ही घ्या. म्हणे का? म्हणे मला असा स्वप्नामध्ये आदेश झाला की असं तुम्हाला द्यायला पाहिजे. ते म्हणले मला नको. तुला वाटतं का तुला पैशाची अडचण आहे? त्यांना माहिती होतं. ते म्हणले कारण का इथं कसं सामर्थ्याने शब्द वापरलाय, स्वप्नी देखील द्रव्य, त्याचा व्यवहार पण केला. स्वप्नामध्ये त्यांना वाटलं असेल स्वामींना द्यावे, मग जागेपणी द्यायचं का? तर अखंडानंद महाराज म्हणले नको, मला माहितीये तुला गरज आहे, तुझ्यापाशी ठेव, मला लागले की मी तुझ्याकडनं घेईन. आणि पुढे असं झालं की त्याला ते लागली जरूर त्या गृहस्थाला पैशाची. तर ज्यांनी आठवण लिहिले की नाही, त्यांनी अखंडानंदांना विचारलं की तुम्ही त्याचे पैसे का घेतले नाही? आणि ह्या आठवणी असतात ना, त्या आपल्याला फार उपकारक असतात आपल्याला. कारण मोकळेपणे असं विचारणारा संत आणि संबंध पाहिजे, मग ते समजावून सांगतात पण संत. तर ते काय म्हणले, अरे म्हणे आता आज त्याला स्वप्न पडलं आणि 10,000 रुपये मला देतोय, उद्या त्याला म्हणे स्वप्न पडलं की या स्वामीने तुझ्याकडनं उसने घेतलेत ₹1,00,000 तर मला द्यायला लागतील ना म्हणे त्याला. तर असं स्वप्न पडलं तर मी काय करू? मला नको असे 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 पैसे मला नको. बघा त्यांची दृष्टी कशी असते. त्यांनी लिहिलंय की त्यांना अखंडानंद पण पैशाची आश्रमाला जरुरी असते तो नेहमी पैशाची, पण त्यांनी घेतले नाहीत पैसे. बघा संतांची दृष्टी कशी असते की चांगलं त्यालाही असं, आणि त्या माणसाला असं नाही सांगितलं. त्याला कसं सांगितलं, ठीक आहे म्हणे तुझे भाव मला पोहोचला, माझे म्हणूनच ठेव तुझ्याकडे, लागले तर घेईन मी. आहा, इतकं गोड असतं बघा. त्यांनी ज्ञान कसं प्रगट केलं. त्याला नाही सांगितलं अरे हे सगळं खोट आहे, स्वप्न आहे, असं आहे तसं आहे, नाही सांगितलं. की ही सगुण रक्षण निर्गुण बोलावे. बघा अखंडानंदांचा जो वृंदावनचा आश्रम आहे की नाही, तर वृंदावनच्या आसपास सगळं श्रीकृष्ण सगुण भक्तीचं वातावरण आहे. आणि तिथे अद्वैत वेदांतचा हा एकमेव आश्रम आहे अखंडानंदांचा, की जो सगळ्या सगुण भक्तीच्या ठिकाणी वैकुंठ मध्ये वृंदावनला आहे. पण त्यांनी कसं सांगितलं, हे पैसे तुझ्यापाशी ठेव. आणि ना शिष्याला कसं म्हणले त्यांच्या जो होता, अरे म्हणे त्याला उद्याच सांगितली की तुला जरूर आहे पैशाची, स्वामींकडून घे. तर म्हणे मला द्यायला पण लागतील त्याला, तर माझ्याकडे कुठे पैसे आहेत? बघा कशी मजा असते. म्हणून हे दोन्ही जर माहित असेल ना, सगुण निर्गुण, मग लाईफ बिकम्स एंटरटेनमेंट फॉर अस. संतांना म्हणून संत नेहमी खुश असतात बघा. अडचण असो काही असो खुश असतात, पैसा मिळो न मिळो खुश असतात संत. त्यामुळे व्यवहार पण खूप केला, पण ते खरं नाही. केव्हा म्हणले, ही तर ओवी फार बघा, आपण क्रिसमसला डेकोरेशन करतो की नाही, नाना वनिता हस्ती घोडे, रात्र देखता मनबुडे, दिवसा पाहता कातडे कंटाळवाणे. बघा समर्थांचं ना मराठी भाषेवरचं प्रभुत्व किती आहे. त्यांनी एकच शब्द असा वापरला की आपल्याला ऐकूनच शिशारी येते. दिवसा पाहता कातडे कंटाळवाणे. पुढे म्हणले, खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी. या त्या काळच्या प्रथेनुसार उभी आहे. तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कलाकुसरी, परिते अवघे धटिंगण. तर धटिंगण शब्द सुद्धा एकदम सोलीव शब्द आहे अगदी. कारण त्याकडे बघा खूप मान सन्मान नसे नाटकात काम करणं म्हणजे. स्त्रियांना तर फार गरजदार, कुठे भाग घेणार त्याच्यामध्ये. तर त्यांची भूमिका कशी आहे बघा, ते आपल्याला समजून सांगताय. याचा अर्थ नाटक एन्जॉय करू नका असं नाही सांगत आहे, किंवा तुमच्या किल्ल्यासमोर आरास करू नका, मांडणी करू नका असं नाही सांगत आहे. ते सांगतात त्याच्याकडे कसं बघा, आपल्याला
आपली सृष्टी एन्जॉय करायचं हे सूत्र सांगताय की नाना वनिता हस्ती घोडे रात्रो देखता मन बुडे दिवसा पाहता कातडे कंटाळ वाणे. आता मी जेव्हा जेव्हा हे ख्रिसमस डेकोरेशन रात्री बघतो ना, मी आवर्जून दुसऱ्या दिवशी सकाळी मुद्दाम तिथे जातो आणि दिवसा पाहतो. हा, कशी दिसते डेकोरेशन. मग ते काही मी ज्या लोकॅलिटी मध्ये राहतो तिथे त्याला पैशाचं त्याच्या रेटिंग द्यायचे की कुठल्या घराची डेकोरेशन चांगली वाईट, त्याला मार्क असायचे, प्राइज असायचं त्या होम ओनर असोसिएशनचं. खूप गाड्या बघायला यायच्या. मला पण मी जायचो, पण मग पहिल्या दिवशी रात्री जायचो, पण दुसऱ्या मग नंतर दिवसा जायचो बघायला. की दिवसा पाहता कातडे कंटाळ वाणे, हं, सरिते अवघे धटिंगण. वरी वरी पाह. आणि बघा आता हे बघा, हे पण सहजच आहे की वर पाहिलं तर आकाश कसं दिसतं, पालथं दिसतं, आणि पाण्यात पाहिलं तर कसं दिसतं, उतरणं दिसतं. या समजा आरसे महालामध्ये सभा दिसली, मग मग श्रोते दुप्पट दिसणार की नाही, मग आणखीन दुसरी सभा चालली असं दिसतं. तर दिसणं ठीक आहे बरं का, पण शेवटी काय म्हणले, ऐसे हे बहुविध भासे साचा सारिखे दिसे परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे. याच्यावर विश्वास ठेवणार का. आणि आता यापुढे मानव निर्मित किंवा राक्षस निर्मित यांची एक उदाहरणं देतात. ते म्हणतात माया मिथ्या भाजीगिरी दिसे साचाची परी परी हे जाणत्याने खरी मानू चिनये. बाजीगरी म्हणजे जादू. आता आणखी रामायण आणि भागवतामधली उदाहरणं देतात की राक्षसांची माया. बघा आपण भागवतामध्ये असे कित्येक प्रसंग तुम्हाला दिसतील की त्यांनी देवांना सुद्धा संकटात आणलं, देव सुद्धा संकटात आले. आणि देव म्हणजे कसं की विशेष प्राप्त झालेली सिद्धी प्राप्त झालेली, पण त्यांना ज्ञान प्राप्त झालं असं नाही, त्यांना सिद्धी प्राप्त होती पण ज्ञान प्राप्त. मग आता असं आहे, रावणाने पण उपासना केली होती की नाही, हिरण्यकश्यपूने पण केली होती की नाही, भस्मासुराने केली होती की नाही उपासना, केली होती, पण त्यांना ज्ञान नव्हतं. तर उपासनेचं फळ मागे आपण हा वाक प्रचार मी वापरलाय. गुरुजी म्हणायचे की हे रावणाच्या हाती हिरण्यकश्यपू किंवा भस्मासूर, हे कसं आहे, त्यांच्याकडे मिळाले गायडेड मिसाइल्स इन मिसगायडेड हँड्स असं आहे. म्हणून ज्ञानाची कास कशी धरावी त्याचं उदाहरण सांगताना ते म्हणतात की राक्षसांची माया जशी आहे तशी. आता बघा, पंचवटिकेसी मृगासी पाठी घेतले रामी. हे आता हे उदाहरण काही मी समजून सांगायला असं नाही. कैसे कपट केले रावणाचे शिर केले मावेचे काळ नेहमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे. नाना दैत्य कपटमती जे देवासही नाटोपती मग निर्माण होऊन शक्ती संहार केला. तर बघा, ही एवढी उदाहरणं आहेत. आता आपण असं करू, या उदाहरणांवर आपण विचार करू की तुम्ही म्हणाले काय उदाहरणं सगळी भागवतातली काय खरी नाही. चला आपण एक भागवतातलं उदाहरण घेऊ. हे भस्मासुराचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग एका सत्संगतीमध्ये बसलो होतो, तर तिथली आता मी कथा सांगत असताना कथेत याचा मला मतीचा अर्थ काय ते सांगायचंय बरं का, की रामदास स्वामींना आपण ह्याच्यावर मनन करणं अपेक्षित आहे. त्यांनी काय होईल, यांनी त्यानंतरच्या ज्या 34च्या पुढच्या शेवटच्या 12 ओव्या आहेत की नाही, ते आपल्याला पटतील. हे दृश्य दिसतं पण ते खोटं, मला त्यातलं खोटं पण पटलं पाहिजे हो. खोटे पण जर पटलं नाही की नाही, तर मग हे किती समर्थांसारखे किती सांगत आपल्याला नाही आपल्याला पटणार नाही. ते म्हणतात हो ते तिकडे आपण कसं राहील तिथे ते सांगितलंय हो पण, आणि मग आपलं तत्वज्ञान बाहेर येतं. तर चला आपण हे उदाहरणार्थ बघू आणि मग आपण वेळ असेल तर मग शतानंदला विचारू की त्याला काही सांगायचं आहे का PDF बद्दल.
पण आधी आपण एक उदाहरण बघू. काय ही जी समर्थांनी उदाहरणं दिलीत रामायणामधली, ते काल नेहमीच उदाहरण आहे ना, ते इतकं सुंदर आहे बघा, की संत कसे विचार करतात. हे मी पटकन एक तुम्हाला झलक देतो आणि मग आपण या भस्मासुराच्या उदाहरणाकडे येऊ. यातनं शिकायसाठी तर या कालनेमीच्या उदाहरणावरनं काय शिकायचं हं? तर संबंध रामायणामध्ये बघा, मारुती इतके नम्र सेवक रामाचे थोर, त्यांनी फक्त एकदाच रामाला आपणून सांगितलं की मी करतो का. एरवी थांबले होते की रामांनी सांगितलं, त्यांनी सांगणार तसं ते करणार. पण ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, रामाला सांगितलं की मी जाऊन घेऊन येतो. मग तुलसीदासांनी असं म्हणलंय, काही टीकाकारांनी, राम किंकर म्हणून त्यांनी एक सुंदर टीका लिहिली. ते म्हणले, एवढा सुद्धा अहंकार भक्ताला नसावा. या अहंकाराने काय झालं, मारुतींना, आता हे मी शब्द मी अगदी जपून त्या राम किंकरचे शब्द आहेत बरं, माझे नाही, माझी कुठली लायकी एवढी बोलायला. ते म्हणले मारुतींना थोडा अभिमान झाला की मी घेऊन झटकन जाऊन पटकन येतो. मग त्याच्यामध्ये त्यांना ते काल नेहमीची माया खरी वाटली त्यांना. पण त्यांनी प्रार्थना केली की अरे मी कुठे अडकलो. मग त्यांनी ते सुटून आले. पण नाहीतर बघा, सुंदरकांडामध्ये त्यांना पाठवलं होतं, तर सगळ्या राक्षसांचा त्यांनी संहार केला. कुठे त्यांना कपट दिसलं नाही कोणाचंही, पण काल नेहमीच कपट दिसलं. तर समर्थ, मी मनात विचार केला, समर्थांनी संबंध रामायणातनं हेच एक उदाहरण का घेतलं. तर एवढा सुद्धा इगो आपला पटत नाही, म्हणजे नकोय. बरं चला, या इगोवरनं आता हे इगो पोटीच तर मी म्हणतो ना, असं हे सगळी पुराणातली उदाहरणं आहेत. तर एका संतांना विचारलं की म्हणजे स्वामीजी, हे अशी सगळी भस्मासुराची उदाहरणं आहेत, त्यातनं आम्ही काय अर्थ घ्यायचा. तर त्यांनी इतकं सुंदर सांगितलं. आयडिया अशी की आपण या बुद्धीवर विचार करू, म्हणजे आपल्याला ह्याच्या पुढच्या उभ्या आपल्याला आणखी अपील होती. मुद्दाम इंग्रजी शब्द वापरतो म्हणजे ते जास्ती लवकर समजतं. कोणतरी म्हणलं, हो ते म्हणलं, अरविंद तुमचं मराठी आम्हाला समजत नाही, कठीण जातं. तर मग ठीक आहे, हा असं सगळं असं नीट मराठीत सांगा, अपील होईल. हा, तर त्याला अपील होईल. तर ते म्हणले, संत त्यांना विचारले, भस्मासुराची गोष्ट तुला काय माहितीये सांग मला. त्यांनी सांगितलं की त्याला जो वर मिळाला, तर त्यांनी शंकरावर त्याचा उपयोग त्यांनी शंकरावरच केला. सांगितलं, आता मी तुझ्या डोक्यावर ठेवतो हात, म्हणजे तुझं भस्म होईल, आणि म्हणजे ती पार्वती देवींशी माझा विवाह त्याला करायचा होता त्या भस्मासुर. ही कथा आहे भागवतात. मग ते त्यानं विचारलं, म्हणे ह्यांनी माझ्या जीवनात मी कसं काय केलं. तर बघा म्हणे तू गीता वाचतोस की नाही. हो म्हणे. म्हणजे गीतेमध्ये भगवंतानी विसरणं ही एक विभूती सांगितली. हे कसं काय. म्हणे तू कर्तेपणा ठेवून विसरू शकतो का. कोणाचे अपराध क्षमा करतो, तर मग तो कर्तेपणा का तुझा असतो का. म्हणे भस्मासुराने काय केलं, भस्मासुराला वर दिलाय, तसं म्हणे देवाने आपल्याला पण वर दिलाय विसरण्याचा. भस्मासुरासारखा. तर तो म्हणे आपण देवाच्याच डोक्यावर पहिल्यांदा ठेवला आणि देवाला विसरून गेलो आपण. भस्मासुराला जसं वर मिळाला, तसा आपल्याला नरदेह प्राप्त झाला आणि स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी मिळाली. बाकीचे प्राणी कसं त्यांच्या जीव धर्माला तेवढे तसेच करतात. म्हणून बघा, एक संत खूप छान सांगायचे, कुठलाही प्राणी आत्महत्या करत नाही बघा. आणि आत्महत्येचं प्रमाण सगळ्यात जास्ती प्रगत देशात आहे, फर्स्ट वर्ल्ड मध्ये आहे, फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज मध्ये. आणि सगळ्यात कमी प्रमाण आफ्रिकेत आहे. आता आपण ह्याला प्रगती म्हणतो का, म्हणायची का, मी प्रगत मानव मी झालो का. मग आता भस्मासुराचा दिला आपल्याला वरदान दिलं विसरण्याचं, त्याचा आपण देवावरच प्रयोग केला. म्हणले संत महंत मला काही नको आहे, त्याच्यावरच प्रयोग केला. आणि असं आहे. तर म्हणून आपण ह्या एक गोंदवलेकर महाराजांचं फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणायचं, तू शहाणा असलास
तर समजून उपासना कर. सगुण रक्षुनी निर्गुण बोलावे. आणि शहाणा नसलास तर श्रद्धेने श्रद्धेने कर. या 2 चॉईसेस आहेत तुला. तर या समजून उमजून या तऱ्हेने आपण करण्यामध्ये आपल्याला आहेत 5 मिनिटं अजून. तर या शतानंनी कसा त्यांनी हे प्रयोग केला, त्याची समजूत मनाची कशी घालत आहे या उपासनेची, ते आपण शतानंदकडून आपण त्याचं पीडीएफ बद्दल विचार ऐकू. पीडीएफ पुन्हा सगळं पीडीएफ मध्ये सांगायची गरज नाही शतानंद. तुम्ही तुमचे आणखीन त्या पीडीएफ बद्दल तुमचं कसं सुचलं तुम्हाला किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगा आणि आपण प्रार्थना म्हणू. तर रेकॉर्ड तुझे विचार रेकॉर्ड केले तर चालतील ना शतानंद? म्हणजे हो, काही हरकत नाही. काही हरकत नाही. शतानंदचे विचार झाल्यानंतर आपण प्रार्थना म्हणू, मग आपण बाकीच्यांचे पण प्रश्न घेऊ प्रार्थना म्हणल्यावर. हा सांग. नाही म्हणजे असे खूप काही असे विचार सांगण्यासारखे नाही आहेत, पण म्हणजे थोडक्यात सांगायचं तर म्हणजे फक्त श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यासन आणि ते ऍक्च्युअल लाईफ मध्ये कसं अप्लाय करायचं ह्याचा मी सगळ्यात जास्त विचार करतो. म्हणजे आपण जे वाचतो ते आपण बऱ्याच वेळा इंजिनिअरिंग मध्ये मी इंजिनिअरिंग केलं, पण आय डिडंट नो की ते प्रॅक्टिकली मी अप्लाय कसं करायला पाहिजे. ते मी ऍक्च्युअली जॉबवर आल्यानंतरच मला कळालं आणि तेव्हा मला हे कळालं की अरे मी हे शिकताना नीट चांगलं शिकलं पाहिजे होतं, तरच मी हे अप्लाय नीट करू शकलो असतो आता. पण बाय दॅट टाइम शिप हॅड सेल्ड. पण तसं आता मला इथे हे वाचताना मी थोडक्यात जास्तीत जास्त कसं अप्लाय करता येईल ह्याचा मी जास्तीत जास्त विचार करतो. मग त्या अनुषंगाने मग काय काय अशी उत्पन्न होतात गोष्टी. कुठं व्हिडिओ मिळतो किंवा कुठं काय ऐकायला मिळतं किंवा असा आता हा दासबोधाचा क्लास मिळतो. आपोआप ही अशी आपोआप या गोष्टी आपोआप येतात आणि मग त्या ह्याने जायचं आणि मग त्याच्यानी मला जे काय साधतं ते मी लिहून ठेवतो. जर्नलिंग करतो. अरविंदजींनी मला एकदा सांगितलं होतं की जर्नलिंग करत जा. विदेही मुक्तीबद्दल मी त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं जर्नलिंग करत जा. तर जर्नलिंग मी हे सातत्याने करत असल्यामुळे मला एक फोकस्ड माइंड मिळतो आणि सकाळी केल्यामुळे आणि संध्याकाळी केल्यामुळे एक त्याचा चेक मिळतो की सकाळी बाबा मी अशाने सुरुवात केली होती आणि मी आता कुठे लँड अप झालोय. खूप भरकटलो गेलो का नाही झालो. तर ती अकाउंटेबिलिटी आय टेक माय ओन रिस्पॉन्सिबिलिटी. सो देर इज नोबडी टू जज. सो तसं होतं म्हणजे त्यामुळे हे असे काय काय विचार सुचत जातात आणि मग ते अप्लाय होत जातात. एवढंच सांगायचं. तर शतानंदचे हे विचार तुम्हाला कोणाला विचारायचंय का शतानंदला? आपण गेल्या वेळी त्याचे विचार तर ऐकले आणि आता पीडीएफ पण बघू आपण. त्याची आपण पाठवू सगळ्यांना. तेच सर. पीडीएफ सगळ्यांना मिळाल्यानंतर वाचल्यानंतर कुणाला काही असेल विचारायचं तर नक्की विचारा. आजच विचारायला पाहिजे असं नाही. पर्सनल ईमेल केला तरी पर्सनल मेसेज केला तरी चालेल. वा छान. ठीक आहे. आता मी असं करतो, मी प्रार्थना म्हणतो, मग आपल्याला आणखीन चर्चा आपण करू याच्यावर काही आपल्याला करायची असेल तर. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. चांगलं आहे.